माझ्या अभिला आज खायचा होता पास्ता, पण मी त्याला म्हटलं डब्यात पास्ता नाही मिळणार बाबा, तू घरी येण्याआधी मी रेडी करून ठेवते. आता अभि शाळेत गेल्यानंतर घरातली कामं करता करता तो येण्याचा टाइम कधी होतो ना हे सुद्धा समजत नाही. आता घरातली सगळी कामं मी आवरून घेतली आणि म्हटलं अभि येण्याआधी पास्ता सुद्धा रेडी करून ठेवला पाहिजे. तर पास्ता इथे मी शिजायला घातला आणि या रोपांना सुद्धा आज पाणी घालून घेतलं, कारण छोटी छोटी छान छान फुलं सुद्धा आता याला लागायला लागलेत. फक्त 5 ते 10 मिनिटात मस्त असा पास्ता माझा शिजून तयार झाला आणि खूप खास असं काही नाही. कांदा, टोमॅटो, सगळे सॉसेस वगैरे घातले, ऑरिगानो, चिली फ्लेक्स घातलेत. आता एवढे चिली फ्लेक्स चालतात कारण खूप जास्त तिखट नसतात आणि तेवढं तिखट अभि खातो. पण याची रिॲक्शन बघा, फक्त मला हे पाहिजे ते पाहिजे असं त्याचं चाललेलं असतं, पण खाण्याच्या नावाने नुसती त्याची बोंबाबोंब आहे. आणि गेले 3-4 दिवस झालं सलग आमच्याकडे असंच वातावरण आहे. पण या वातावरणात ना चहा पिण्याची मजा मात्र काही वेगळीच आहे. आता उद्यापासून लागणार आहे श्रावण महिना, हेअर वॉश करायचा आहे, त्यामुळे म्हटलं चला काल बनवलेलं तेल सुद्धा लावून घेऊया. आणि बऱ्याच जणींना असं वाटतं की कांद्याचा खूप वास येतो की काय, पण मला हा वास खूप जास्त आवडतो. चला बाय.